नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी आहे ना, माझं जे सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंतचं जे रुटीन आहे ना, ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आता इथं मी माझ्या मोठ्या मुलाचं आवरून देत होते शाळेसाठी. आता कसं मुलांना सकाळी शाळा झालेली आहे, तर तो शाळेत जाण्याची तयारी चालली होती. मला स्वयंपाकही बनवायचा होता. मी आधी त्याचं आवरून दिलं आणि मग त्याचा नाश्त्यासाठी त्याला चहा चपाती दिली. तर आपलं कसं असतं ना, आपण मुलांनी नाही खाल्लं की आपण त्यांना बिस्किट, कुरकुरे असं वेगवेगळं दुकानातले पदार्थ देतो, पण ते पौष्टिक नसतात. मुलांना त्याने कोणतीही ताकद मिळत नाही किंवा त्यांची वाढ होण्यासाठी सुद्धा मिळत नाही. तर आपणच मुलांना सवय लावली पाहिजे. एक दिवस जरी नाही खाल्लं तर दुसऱ्या दिवशी आपोआप खातील. त्यामुळे रोज सकाळी मुलांना चपाती खाऊच घातली पाहिजे आपण. तर आता इथं माझं आवरून झालं होतं त्याचं, आणि मी हे बाकीचं सामान आवरत होते. तर तुम्ही पाहू शकता, माझे मुलंसुद्धा आवडीने चहा चपाती खातात. एक छोटा आहे, तो सुद्धा खातो आणि मोठासुद्धा खातो. तर आता मी इथं चपात्या बनवून घेत होते, आणि आता मी असं ठरवलं आहे की डेली रुटीन जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. आता ना माझी अशी परिस्थिती झालेली आहे की माझं शिक्षणही अधुरं राहिलेलं आहे. म्हणजेच माझी फक्त 12वी झाली, आणि त्यानंतर तेव्हा माझी मम्मी मला बोलायची, तू शिक पुढं. पण त्यावेळेस काही माझ्या डोक्यात आलंच नाही की आपलं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढं त्याचा उपयोग होईल, असं माझ्या काही डोक्यातच नव्हतं. आणि खेड्यात असल्या कारणाने की आता माझ्या मोठ्या बहिणीलासुद्धा खूप शेती आहे, आणि तिचं शिक्षण भरपूर झालेलं, पण शेती असल्यामुळं तिला बाहेर जॉब करून दिलाच नाही. मग मी पण असाच विचार केला. मी म्हटलं, शिकून तरी काय होणार आहे, आपल्याला शेतकरीच नवरा मिळणार आहे. पण झालं असं की माझं लग्न झालं, आणि त्यावेळेस माझी फक्त 12वी झाली होती. आणि इकडं आल्यानंतर इथं शेती तर खूप कमी आहे, म्हणजे 2, 2.5, 3 एकर आहे. पण त्यामध्ये काहीच उत्पन्न एवढं नसतं ना. तर आता बाहेर जायचं, आता मुलं झाल्यानंतर बाहेर जॉबची मी शोधात आहे. पण जॉबसुद्धा असा करावा लागतो की 9 ते 5 वाजेपर्यंतची ड्युटी. तर मुलांना मागे सांभाळण्यासाठी कुणीच नसतं. तर त्यामुळे मी आता सध्या घरातच आहे, आणि माझी 0 इन्कम आहे. त्यामुळे मी हा प्रयत्न करत आहे यूट्यूबवरती. तर त्यामध्ये सुद्धा माझ्या घरच्यांना हे माहीत नाही की मी व्हिडिओ बनवते. आणि असं आहे ना, की मी त्या मुलींना मनापासून सांगते की तुम्ही ना तुमचं शिक्षण अगोदर पूर्ण करा, आणि त्यानंतरच लग्न करा. नाहीतर लग्न झालं तरीसुद्धा शिक्षण सोडू नका पूर्ण झाल्याशिवाय. तर आपल्यावर कधी कोणती वेळ येईल काही सांगू शकत नाही. त्यामुळं मुलींनी ना स्वतःच्या पायावर उभंच राहिलं पाहिजे. आता मला माहीत नाही माझा हा व्हिडिओ किती स्त्रियांपर्यंत पोहोचेल किंवा किती नाही, पण स्त्रियांसाठी ना स्वतःची एक इन्कम असणं खूप गरजेचं असतं. नाहीतर प्रत्येकासमोर हात पसरावे लागतात, आणि आपल्याला अशी काहीच किंमत राहत नाही दुसऱ्यांच्या नजरेत. त्यामुळं आणि आता मी सुद्धा एक छान असा जॉब शोधणार आहे. जो भेटेल तो मी करणार आहे, आणि मी सुद्धा माझे स्वतःसाठी इन्कम साचवणार आहे. कारण माझं असं झालं आहे ना, मी काही कमवत नाही, त्यामुळे कुठं हिंडणं फिरणं काहीच नाही. जे माझे स्वप्न होते ना, ते सगळे अधुरे राहिलेले आहेत. पण आता काय करणार, परिस्थिती असते, आपल्याला तसं राहावंच लागतं. आणि मी असंच सांगेन मुलींना, तर तुम्ही माझी तर सुरुवात केलेलीच आहे, पण मला समजत नाही आहे की मी आता कसे कंटेंट बनवू. कारण ना सध्या तरी माझ्याजवळ ट्रायपॉड नाही आहे, किंवा मी स्वयंपाक करत असले तर व्हिडिओ चालू करण्यासाठी मोबाईल कुठे ठेवू हा प्रश्न पडतो. आणि घरात माझे
सासू सासरे असतात त्यांना आवडत नाही, त्यांना माहीतसुद्धा नाही. तर आता मला ना खूप खूप टेन्शन आले, मी कसे व्हिडिओ बनवू, काय करू, म्हणजे जेणेकरून माझंसुद्धा काही ना काही जे स्वप्न आहे ते पूर्ण होईल. आता मी एक ट्रायपॉड ऑर्डर केलेला आहे, पण आता तोपर्यंत व्हिडिओ बनवणं अवघडच आहे. आणि मी व्हिडिओ बनवत असले की माझी सासू असतेच तर त्यांना आवडत नाही. आता पाहते, जसं होईल तसं मी व्हिडिओ शेअर करत जाईन. तुम्हीसुद्धा सपोर्ट करा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स. परत भेटूया आपण एक अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत.